ची इच्छा आहे आणि ती गाणी जी आम्ही ऐकत राहू किंवा काहीतरी कधीतरी बघितलं तर काय होईल. पण त्याचा जर कृष्णाशी संबंध नसेल तर ते जे आहे हे व्यर्थ आहे. न्यूजपेपर मधली बातमी जर कृष्णाच्या संबंधित नसेल तर ती व्यर्थ आहे. समाजात काय चाललंय, काही समाजात राहायचे म्हणून काहीतरी थोडंफार जाणून घेण्यात अर्थ आहे. पण बऱ्याच वेळा न्यूजपेपरच्या पहिल्या पानातल्या पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याकडून वर्तमानपत्र हातातून निघत नाही आणि आपल्या हातामधले 2-2, 3-3 तास व्यर्थ निघून जातात. असं होत असेल तर आपण जीवनातला अतिशय अमूल्य वेळ जो कृष्णाच्या श्रवणामध्ये घालवण्याऐवजी नको त्या व्यर्थ ऐहिक गोष्टींवरती घालवतोय आणि आपणही अशा 3 गुणांच्या अधीनतेमध्ये येतोय त्या गोष्टी ऐकल्यामुळे आणि आपण आपली प्रगती जी आहे ती खुंटवतो आहे. त्यामुळे इथे खूप उत्कृष्ट प्रश्न यांनी विचारला. बाकीचे तर्कवितर्क आणि प्रश्न तर योग्यच आहेत, पण त्यात कृष्णाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न जो आहे हा इथे शरऋषी विचारतायत. पुढे शरऋषी विचारतायत की यातून काय बरं आपण ग्रहण करायचंय? यातून काही विशेष काही रुची आहे का? श्लोक क्रमांक 6. अथव्यास पदांभोजकम पदांभोजम करंदह सताम किमन्यै रसदालापै रायुषो सदस्यतव्यः. भगवंतांच्या चरणकमलातील मध चाखणाऱ्यास भगवत भक्त सरावलेले असतात. त्यांच्या त्यात आयुष्याचा केवळ व्यर्थ व्यय होणार अशा अन्य विषयांचा काय उपयोग आहे? इथे परीक्षित महाराज जे आहेत यांनी ह्या कलीला जो आहे हे मारलेली नाहीये, शिक्षा दिलेली. आणि त्यात ते म्हणतात की यदि कृष्ण रसम, की बाबा कृष्णाशी कथेचा काही संबंध आहे का? आणि ते स्वतः म्हणतात की कृष्णाच्या कथेशी जर संबंध नसेल, कृष्णाच्या कथेतून कृष्णाच्या बद्दल चर्चा करून जो रस जो भगवंतांच्या भक्तांना जो प्राप्त होतोय त्या रसाबद्दलच चर्चा होत नसेल तर काय बरं हे का झालेलं आहे? ही घटनेमधून काय समजायचं आपण? असं इथे परीक्षित महाराज हे शौनक ऋषी जे आहेत हे विचारत आहेत की भगवंतांच्या चरण कमलातील मध चाखण्यास भगवत भक्त सरसावलेत. भगवत भक्त काय आहे? त्यांच्यासाठी रस जो आहे हा भगवंतांच्या चरण कमलातून येणारा चरण कमलातला जो मध आहे, जे नेक्टर आहे, त्या मधाला नेक्टर जे अमृत आहे त्या अमृताचं पान करण्याचा भगवत भक्त जे आहेत त्याच्यात उत्सुक आहेत. मग ह्या असं असताना मग काहीतरी केवळ त्यात त्यात आयुष्याचा केवळ व्यर्थ व्यय होणार अशा अन्य विषयांचा काय उपयोग आहे? हे आम्हाला जाणून घेणं योग्य आहे का? हे कृपया आम्हाला तुम्ही समजून सांगा. हे योग्य आहे का? उपयोग आहे का त्याचा? इथे वर्णन करण्यात येईल. तात्पर्य वाचत होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचू गुरुजी. हो वाचा. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त दिव्य स्वरूपी असतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या कथा सारख्याच उत्तम व उपयुक्त असतात. कुरुक्षेत्रातील युद्ध म्हणजे राजकारण आणि कारस्थाने यांची रेलचेल. परंतु हे सर्व विषय भगवान श्रीकृष्णांशी निगडीत असल्याने भगवद्गीतेला सर्व जगभर सन्मान मिळतो आहे. तेव्हा राजकारण, समाजविज्ञान इत्यादी ऐहिकतावादी लोकांच्या ऐहिक गोष्टींना बहिष्कृत करण्याचे काही कारण नाही. शुद्ध भक्त हा भगवंताशीच प्रत्यक्ष संबंध असतो. त्याच्या दृष्टीने या ऐहिक गोष्टी सुद्धा जर भगवंतांशी किंवा भगवत भक्ताशी निगडीत असतील तर त्यांना दिव्यत्व प्राप्त होते. आपण पांडवांची चरित्र ऐकली आहेत, त्यासंबंधी बोललोही आहोत आणि आता आपण परीक्षित महाराजांच्या कथेसंबंधी चर्चा करीत आहोत. पण हे सर्व विषय भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत, म्हणून ते सर्व दिव्य आहेत आणि भक्तांना त्यांच्या श्रवणात रस आहे. भीष्मदेवांच्या प्रार्थना संबंधी चर्चा करताना ही गोष्ट आम्ही आधीच चर्चली आहे. आपल्या आयुष्याचा कालावधी मोठा नाही आणि आपल्याला पुढच्या जन्मासाठी येथील सगळे सोडून देण्याची आज्ञा केव्हा येईल याचा काही नेम नाही. म्हणून कृष्ण कथेविना आपल्या आयुष्याचा क्षणही वाया जाऊ नये हे पाहणे हे आपले कर्तव्य आहे. एखादी कथा कितीही सुखद असली तरी तिचा जर कृष्णाशी संबंध नसेल
तर ती निश्चितच श्रवणयोग्य नाही. भगवान श्रीकृष्णांचे नित्य निवासस्थान असणारे गोलक वृंदावन कमळाभोवतीच्या पाकळ्यांच्या आकाराचे आहे. भगवान जेव्हा एखाद्या ऐहिक लोकात अवतरतात तेव्हा आपले धाम असलेला हा लोक यथावत स्वरूपात आविष्कृत करूनच अवतरतात. त्यामुळे त्यांचे चरण नेहमीच त्या कमळगुच्छातच राहतात. त्यांचे चरण कमळाच्या फुलासारखेच सुंदर आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना चरण कमळ असे म्हटले जाते. जीव स्वरूपातच नित्य आहे. प्रकृतीच्या संसर्गात आल्याने तो जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात सापडतो. प्रकृतीचा हा संसर्ग सुटला की तो मुक्त होतो आणि परमेश्वराकडे स्वगृही परतण्यास पात्र होतो. ज्यांना देहांतराच्या पलीकडे जाऊन शाश्वत जीवन प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या कथा सोडून दुसऱ्या विषयात आपला अमोल वेळ दवडू नये, हे उत्तम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे जो शेवटचा जो ह्या श्लोकामध्ये शेवटची जी लाईन आधी 5व्या श्लोकामध्ये आपण शेवटचं जे पाहिलं ज्याच्यामध्ये कृष्ण कथेमध्ये काही संबंध आहे का याच्याच निगडीत इथे जे शौनक ऋषी जे आहेत यांनी इथे विचारलेलं आहे की त्यांची तीच चर्चा त्यांनी पूर्ण केलेली आहे की तो भक्त जो आहे याला भगवंतांच्या चरण कमलातला जो मधु आहे त्याचं आस्वादन करण्यामध्ये तो पूर्णपणे सरसावलेला आहे. त्याला फार आनंद आहे त्या गोष्टीमध्ये, त्याच गोष्टीमध्ये त्याला रुची आहे. आणि तोच भक्त जो आहे त्याला बाकीच्या काहीतरी गोष्टींचा जाणण्यात काही अर्थ आहे का त्याने फक्त कृष्ण आणि कृष्णाशी संबंधित गोष्टी जाणणं योग्य आहे का, हे त्यांनी इथे विचारलेलं आहे. आणि त्यानंतर पुढेही श्लोक क्रमांक आणि 7 आणि 8 मध्ये ते म्हणतायत की बाबा ही जी कथा आहे हरिलीला जी आहे ही हरिलीलाचं अमृत आहे ते त्याद्वारे तो व्यक्ती तो मृत्यूच्या भवपाशातून सुद्धा वाचू शकतो किंवा त्या व्यक्तीचा जो आहे हा उद्धार होऊ शकतो. त्यामुळे ही हरिलीला जी आहे कृष्ण कथा जी आहे ही अतिशय गरजेची आहे, रुचकर आहे. आणि ही हा जो काही तुम्ही वर्णन केलेला जो आहे प्रसंग, त्या प्रसंगामध्ये हरिलीलेचा काही संबंध आहे का, कृष्ण कथेचा काही संबंध आहे का, हे विचारून इथे जे शौनक ऋषी जे आहेत ते वर्णन करतात की कशा प्रकारे हा हरिलीलेचा आस्वादन आनंद जो आहे हा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. ह्याचा लाभ जो आहे हा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. आणि ह्याचा जर लाभ घेत नसेल तर तो व्यक्ती अतिशय मूर्ख आहे. क्रमांक 7 पाहूयात आपण. शूद्रायुषाम नृपानुंग मर्त्यानामृतमिच्छताम इहो इहो बहुतो भगवान मृत्यूशा मित्र कर्मणी. हे सुत गोस्वामी, माणसात काही जण असे असतात की ज्यांना मरण नको असते आणि शाश्वत जीवन हवे असते. ते मृत्यूच्या नियंता यमराज यास आवाहन करून मृत्यूची प्रक्रिया चुकवतात. सुत गोस्वामी सांगतात काही जण माणसं आहेत ज्यांना मरण नको असतं आणि शाश्वत जीवन हवे असते. ते मृत्यूचे नियंता यमराज यास आवाहन करून मृत्यूशी होतात. तर हे सांगताना सांगितलेलं आहे की काही व्यक्ती जे आहेत त्यांना अमरण त्यांना जे आहे अमरत्व प्राप्त होण्याची इच्छा असते. आणि असे आपण कित्येक राक्षस उभे व्यक्ती पाहतो की ज्यांना हे अमरत्व जे आहे हे पाहू इच्छितात. असे व्यक्ती जे आहेत ते जे यमराज आहेत त्यांनाही आव्हान करतात, त्यांनाही विनंती करतात की आम्हाला जे आहे की हे जे मृत्यू आहे ही जी प्रक्रिया जी आहे ही चुकवायची इच्छा आहे. आणि याचं त्यांना पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे ही मृत्यूची प्रक्रिया जी आहे ही त्यांची चुकवायची जी इच्छा आहे त्या आपण पाहूयात. त्याच्या आधी आपण थोडं तात्पर्य वाचूयात. कोणी वाचते तात्पर्य? हरे कृष्णा. वाचू. येस. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा. जीव जसजसा निश्चितम पशु जीवनापासून उच्चतर मनुष्य जीवनाकडे विकास करीत अधिकाधिक बुद्धिमान होत जातो तसा मृत्यूच्या पकडीतून सुटण्यासाठी उत्सुक व्हावयास लागतो. आधुनिक शास्त्रज्ञ आपल्या शारीर रासायनिक विज्ञानाच्या प्रगतीद्वारे मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दुर्दैव असे की मृत्यूचा नियंता यमराज इतका क्रूर आणि निर्दय आहे की तो खुद्द त्यांचेही आयुष्य सोडित नाही. जो शास्त्रज्ञ आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे मृत्यूला थांबविण्याचे सिद्धांत मांडतो तो स्वतःच यमराजाचे बोलावणे येताच मृत्यूला बळी पडतो. मृत्यूची गोष्ट तर सोडूनच द्या,
पण कोणीही एखाद्याच्या आयुष्याचा काळ क्षणार्धानेही वाढवू शकत नाही. यमराजांनी चालविलेली ही वधाची क्रिया थांबविण्याची एकच आशा आहे, ती म्हणजे पवित्र भगवत नामाचे संकीर्तन करून ते ऐकण्यास त्या यमराजास बोलावणे हीच होय. यमराज स्वतः भगवंतांचे थोर भक्त आहेत आणि भगवंतांच्या भक्तीत नित्यमग्न असलेल्या शुद्ध भक्तांकडून नामसंकीर्तनाचे आणि यज्ञाचे निमंत्रण आलेले त्यांना फार फार आवडते. म्हणून शौनक प्रमुख आदी सर्व महर्षींनी नैमिषारण्यातील यज्ञासाठी यमराजांना आमंत्रण केले. ज्यांना मृत्यू नको होता त्यांच्यासाठी ही फार उत्तम गोष्ट होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्यामुळे इथे शौनक ऋषी काय वर्णन करतायत? शौनक ऋषी हा श्लोक वाचल्यानंतर कोणाला प्रश्न पडेल की बाबा का बरं शौनक ऋषी असं म्हणतायत की बाबा मृत्यू जो आहे हा नकोय आणि मृत्यू जो आहे हा टाळणं फार गरजेचं आहे. काय करायचं तर यमराजांना बोलवणं गरजेचं आहे. पण यमराज कुठे उपस्थित राहतात हे समजणं गरजेचं आहे. यमराज कुठे उपस्थित राहतात? जिथे यमराज उपस्थित राहतात तिथे मृत्यू जो आहे हा येणार नाहीये. आणि यमराज स्वतःच मृत्यूदंड देणार आहेत. स्वतःच्या काळ रूपामध्ये ते येतात. म्हणजे तिथे मृत्यू त्या व्यक्तीला येणार नाहीये. पण यमराज कुठे उपस्थित राहतात? यमराज तिथेच उपस्थित राहतात जिथे भगवंतांचं नामस्मरण होतं आणि जिथे भगवंतांची कथा होती. कारण यमराज जे आहे ते स्वतः भगवंतांचे जे आपण 12 महाजन म्हणतो त्याच्यातल्या एक महाजनांपैकी आहेत. अतिशय उत्कृष्ट भक्त आहेत. आणि त्यामुळे यमराजांना जी आहे ती भगवंतांच्या श्रवणामध्ये कथा कीर्तनामध्ये रुची आहे. आणि त्यामुळे इथे शौनक ऋषी जे आहे ते सांगतायत की ह्या यज्ञामध्ये सुद्धा आपण यमराजांना बोलवणं गरजेचं आहे. का? कारण यमराज जे आहे तिथे आल्यानंतर मृत्यू जो आहे हा लांबणीवरती पडणार आहे. आणि मृत्यू लांबणीवरती का पडायचा आहे? कारण इथे शौनक ऋषी जे आहेत यांना भगवंतांबद्दल कथा गाणं जे आहे हे ऐकण्यामध्ये रुची आहे. तर ह्या भगवंतांच्या कथागानाचं जे गुणगान आहे इथे शौनक ऋषी फार उत्कृष्ट प्रकारे करतात. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की बाबा हे जो कली आहे या कलीला का बरं त्यांनी सोडून दिलं? का? कारण कलीचा त्याचा काही कृष्णकथेशी संबंध आहे का? ही कृष्णकथा जी आहे ही अतिशय विशेष आहे, ज्याच्यामध्ये खूप सुंदर रस आहे. आणि आता उत्कृष्ट प्रकारचा रस जो आहे, एक हायर टेस्ट जे आहे, याचं आस्वादन करायला मिळणार आहे का आम्हाला? आणि ह्याचं आस्वादन जो आहे, हे एक भक्त जो आहे, शुद्ध भक्त हा नेहमीच घेत असतो. त्याचबरोबर सांगितलेलं आहे, की आपण इथे ह्या मृत्यूपासून दूर ढकलणं गरजेचं आहे मृत्यूला. मृत्यूचं जे आहे हा पुढे ढकलणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला यमराजांना आमंत्रण देणं गरजेचं आहे. कारण यमराज जे आहे ते अशाच ठिकाणी जातात जिथे ह्या कथांचं गुणगान होतं. तर या कथेचं गुणगान जिथं होतं तिथून व्यक्ती मृत्यूसारख्या भयापासूनही तो मुक्त होतो, असं आपण याच्यातून पाहतो. सर्वात महत्वाचा गुण आहे भक्ताचा, सुरुवातीचा गुण आहे तो म्हणजे तो भयापासून मुक्त होतो. आणि वीत राग भय क्रोध स्थितधीर मुनी निश्चित आपण ऐकलंय. मग सगळ्यात मोठं भय काय? मृत्यूचं भय. अशा मृत्यूच्या सगळ्यात मोठं भय जे आहे याच्यातून सुद्धा व्यक्ती मुक्त होऊ शकतो. आणि त्यासाठी त्या व्यक्तीला कथाश्रवण करणं गरजेचं आहे, हे आपण याच्यातून समजून घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 8. न कश्चिन मियते तावत यावत दास्ता इहांतक इदर्थ हि भगवान हूत परमर्षभी अहो नृलोके पियते हरिलीलामृत वचः. सर्वांच्या जीवनाचा अंत करणारे यमराज जोपर्यंत येथे उपस्थित आहेत तोपर्यंत कोणाचाही मृत्यू ओढावणार नाही. थोर थोर ऋषीवर्यांनी भगवंतांचाच प्रतिनिधी असणाऱ्या यमराजांना मृत्यूंच्या नियंत्याला येथे आमंत्रण दिले आहे. मृत्यूच्या तावडीत असलेल्या जीवांनी याचा फायदा घ्यावा आणि भगवंतांच्या लीलांचे कथामृत अनंत काळ येथे श्रवण करावे. तर भगवंतांचे भक्त जे आहेत हे मृत्यूला पुढे का ढकलतायत? कारण त्यांना श्रवणामध्ये रुची आहे, त्यांना श्रवण करायचंय. आता ही जी सगळी चर्चा आहे इथे आपण बरेचसे काही महत्वाचे मुद्दे आहेत. एकतर कृष्ण कथेचा वर्णन केलेलं आहे. दुसरं की हे परीक्षित महाराज इतके विशेष आहेत, त्या परीक्षित महाराजांचे गुणही ह्याच्या आधी गायलेले आहेत. आणि हे परीक्षित महाराजांनी या कलीला इथे पनिशमेंट दिले आणि त्याच परीक्षित महाराजांनी या कथेमध्ये कृष्ण लीलेचं आस्वादन घेतलंय. आणि ह्या कृष्णलीलेमध्ये खूप काही गोष्टींचं श्रवण केलंय. आणि त्याचबरोबर त्यांचीही अशीच इच्छा असेल की मृत्यू थोडा लांबणीवरती जावा. कारण कृष्ण कथा जी आहे ही याचं पान करणं हे आपल्या जीवनाचा अतिशय मोठा रस आहे. आणि ह्या कृष्ण कथेचं पान जे आहे हे करत राहावं. तर इथे तशा प्रकारे मृत्यूच्या अशा बऱ्याच ऋषीमुनींनी सुद्धा या यमराजांना इथे आमंत्रण दिलेलं आहे. कारण यमराज आल्यानंतर मृत्यू जो आहे हा ओढवणार नाहीये जोपर्यंत यमराज तिथे उपस्थित आहे. आणि यमराज तोपर्यंतच तिथे उपस्थित आहेत जिथे भगवंतांच्या
कथागुणांचं लीलेचं कथेचं वर्णन जे आहे हे होत आहे. आणि त्यामुळे श्रवणाद्वारे नक्कीच आपलं सर्व भयांपासून मुक्ती जी आहे ही होणार आहे. आणि त्यामुळे त्या श्रवणामध्ये रुची घेणं, अतिशय जास्तीत जास्त आनंद घेणं, हे आपल्याला आपली आवड असणे गरजेचं आहे. आपल्याला हा गुण जो आहे हा आपल्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तात्पर्य, कोणीही व्यक्तीला मृत्यू आवडत नाही, परंतु त्यापासून कसे सुटावे हेही त्याला कळत नाही. मृत्यू टाळण्याचा सर्वात खात्रीचा उपाय म्हणजे श्रीमद भागवतामध्ये सुघटित रीतीने सांगितलेल्या अमृत समान असणाऱ्या भगवत लीलांचे वर्णन नित्य करण्याचा सराव करणे हा आहे. यासाठी त्या ठिकाणी असा सल्ला देण्यात येत आहे की ज्याला मृत्यूपासून मुक्ती हवी आहे त्याला कोणीही मनुष्याने शौनक प्रमुखांनी ऋषींनी पुरस्कारलेल्या येथील जीवन मार्ग आपलासा करून आचरणात आणावा. इथे जे शौनक ऋषींनी सांगितलेला जो मार्ग आहे, कृष्ण कथा लीलाच्या अमृताचं पान करण्याचा जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये रुची घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 9. मंदस्य मंदप्रज्ञस्य वयो मंदायुषश्च वै निद्रया ह्रियते नक्तं दिवा च व्यर्थ कर्मभिः. तोडकी बुद्धी आणि अल्प आयुष्य प्राप्त झालेल्या आळशी लोक आपली रात्र झोपेत तर दिवस व्यर्थ कामांमध्ये घालवतात. असे व्यक्ती जे आहेत, आता ह्याचा काय बरं संबंध आहे या बाकीच्या श्लोकांशी? का बरं इथे आळशी मनुष्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे? तर आळशी मनुष्यांचं वर्णन यासाठी केलेलं आहे की जो कथा कीर्तनामध्ये रुची घेतो त्याला कसलाही आळस नाही. बऱ्याच वेळा आपल्याला तर कथेच्या मध्ये झोप येते, कथेच्या भागवताचं वर्णन होत असताना आपल्याला आळस येतो आणि आपण झोपी जातो. पण इथे काय सांगितलंय, ज्याला कथेमध्ये रुची आहे त्याला कधीच आळस येत नाही. मग तो 24 तास त्याला आळस येत नाही. हे सांगत असताना पुन्हा परीक्षित महाराजांचं गुणगान केले जाते. 7 दिवस 7 रात्री न खाता न पिता न झोपता पूर्णपणे कथेचं पान करणारे असे उत्कृष्ट भक्त जे परीक्षित महाराज आहेत. आणि असे उत्कृष्ट भक्त परीक्षित महाराज त्यांनी हा कलिपुरुषाला शिक्षा न देणे ही काही कृष्ण कथेचा भाग आहे का, असं विचारून इतका उत्कृष्ट प्रकारे कृष्ण कथेचं गुणगान इथे शौनक ऋषींनी केलेलं आहे. इथे सांगतायत की असे आळशी लोक आहेत ज्यांनाच कृष्ण कथेमध्ये रुची नाहीये. आणि कृष्ण कथेमध्ये रुची नसलेल्या व्यक्तींनाच कृष्ण कथेत आळस येतो. त्यामुळे कृष्ण कथेमध्ये ज्यांना रुची नाही ती व्यक्ती कसे आहेत? ते तोडके बुद्धीचे, अल्प आयुष्य आहेत आणि अतिशय आळशी व्यक्ती आहेत. आणि रात्र जी आहे झोपण्यामध्ये आणि दिवस जो आहे हा व्यर्थ कामांमध्ये ते घालवतात. अशा प्रकारे सांगून सुत गोस्वामींना शौनक ऋषी जे आहेत ते सुत गोस्वामींना विचारतायत की का कृष्ण कथा ही एवढी जी आनंद प्रदान करणारी कृष्ण कथा आहे याचा तो भाग आहे का? परीक्षित महाराजांनी त्या कलिपुरुषाला जे आहे हे तिथून मुक्त केलेलं आहे. तात्पर्य कोणी वाचतंय? हरे कृष्ण. आपण तात्पर्य, येस. आपल्याला लाभलेल्या मानव जीवनाचे वास्तविक मूल्य अल्पबुद्धीच्या लोकांना कळत नाही. जीवावर आपले कठोर नियम बलात् लादणाऱ्या प्रकृतीने दिलेली ही एक विशेष देणगी आहे. जीवनातील सर्वश्रेष्ठ वरदान प्राप्त करून घेण्याची, वारंवार होणाऱ्या जन्म मृत्यूच्या गुंत्यातून सुटण्याची ही एक अनमोल संधी आहे. बुद्धिमान माणसे या संधीचा लाभ उठवतात आणि या गुंत्यातून सुटण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करतात. अल्पबुद्धीचे लोक आळशी असतात. भवबंधनातून सुटण्यासाठी या मानवी देहाचा महत्वपूर्ण उपयोग कसा आहे हे त्यांना कळत नाही. ते तथाकथित आर्थिक प्रगतीसाठी अविश्रांत परिश्रम करीत असतात. त्यात त्यांना अत्यंत रस असतो. तसेच आपल्या या क्षणभंगूर देहाच्या इंद्रियांना सुख व्हावे यासाठी ते जीवनभर अतोनात धडपडत असतात. इंद्रियांची तृप्ती ही तर निसर्गानेच नीच प्राणीमात्रांना सुद्धा दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे मनुष्याला गत आयुष्यातील या वर्तमान आयुष्यातील कर्मानुसार काही ना काही विषयभोग प्राप्त होतच असतात. परंतु प्रत्येकाने हेही समजून घेतले पाहिजे की विषय सुख आणि इंद्रिय तृप्ती हे काही मानवी जीवनाचे परम साध्य नव्हे. या श्लोकात म्हटले आहे की दिवसा मनुष्य व्यर्थ स्वरूपाचे उद्योग करतो, कारण
त्यांच्या उद्योगांना इंद्रिय तृप्तीखेरीज दुसरे उद्दिष्ट नसते. हे विशेष तत्वाने मोठ्या मोठ्या शहरात बघावयास मिळते. तेथे माणसे व्यर्थ उद्योगधंद्यात राबत असतात. मानवी श्रमशक्तीद्वारे तेथे कितीतरी वस्तूंचे उत्पादन होत असते, परंतु त्या सर्वांचे उद्दिष्ट इंद्रिय तृप्ती हेच असते. प्रकृतीच्या बंधनातून सुटणे हे नसते. दिवसभर अधिक परिश्रम केल्यानंतर मनुष्याची रात्र झोपेत अथवा लैंगिक संबंधात व्यय होते. अल्पबुद्धीच्या लोकांकरता असलेला हा भौतिकतावादी सुसंस्कृत जीवनाचा दिनक्रम आहे आणि म्हणून त्यांना आळशी, दुर्दैवी आणि अल्पजीवी असे म्हटले आहे. हरे कृष्ण. अशा प्रकारे हा आळस जो आहे किंवा आपला जो समय वेळ जो आहे हा व्यर्थ न घालवता कृष्ण कथेमध्ये रुची घेणं गरजेचं आहे. याचं वर्णन इथे जे आहे हे शौनक ऋषी करतायत आणि तेव्हा याचं उत्तर जे आहे हे पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. मला आता आणखी एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं, त्यामुळे आज मी इथे विराम देतोय. पुढच्या शनिवारी आणि रविवारी आपण नक्की भेटूयात. आपण आता 2 सेक्शन पूर्ण केले. ते परीक्षित महाराजांचं गुणगान केलेलं आधी आणि त्यानंतर शौनक ऋषी जे आहे त्यांचे प्रश्न त्याचं वर्णन केलंय. पुढच्या आठवड्यामध्ये आपण बाकीचं वर्णन करूयात. महेश हो, आहात का तुम्ही इथे सध्या? ओपन बुकचे पुस्तक आपले प्रश्न नाही दिले बरं बुजी. अजून 5व्या युनिटचे ओपन बुकचे प्रश्न. बरं मी देतो, मी पाठवून देतो तुम्हाला 1-2 दिवसामध्ये. चालेल. महेश हो आहेत का? नाही ना. परीक्षा कधी आहे प्रभूजी? क्लोज बुकची परीक्षा जी आहे ही ऍक्च्युली कालच व्हायला हवी होती, पण तुम्ही आता हे पुढच्या आठवड्यामध्ये एकदा करून घ्या. काल मागच्या आठवड्यात पण व्हायला पाहिजे होती. मी बाकीच्या काही गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याचं कम्युनिकेशन करू शकलो नाही. पण तुम्हाला विनंती आहे की तुमची जी क्लोज बुक परीक्षा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. ठीक चालेल, आपण इथे विराम देऊयात आणि आपण पुढच्या शनिवारी 2:30 वाजता भेटूयात. धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे दंडवत धन्यवाद. प्रणाम प्रभू. हरे कृष्ण.